नमस्कार। शरद पवारांच्या सत्तेला अजित पवार घाबरले का? महाराष्ट्रात निवडणुकीपूर्वी खेळ होणार, पाहूयात काय आहे सविस्तर बातमी। यावर्षी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार आहेत। निवडणुकीच्या तारखा अजूनही जाहीर झाल्या नसल्या तरी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राजकीय खेळी पाहावयास मिळत आहे। या क्रमवारीत गुरुवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसला, जेव्हा त्यांच्याच गटातील राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्र सरकारचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या कन्या भाग्यश्री आत्राम यांनी शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला। तसेच अजित पवारांनी भाग्यश्रीला हे करण्यापासून रोखण्याचा खूप प्रयत्न केला, पण भाग्यश्रीने कोणाचेच ऐकलं नाही। त्यानंतर अजित पवार काका शरद पवार यांच्या सत्तेला घाबरले का असा प्रश्न उपस्थित होऊ लागला। मिळालेल्या माहितीनुसार भाग्यश्रीचे शरद पवारांसोबत जाणं अजित पवारांच्या राष्ट्रवादी आणि एनडीएसाठी मोठ्या अडचणी निर्माण करू शकते। तसेच विधानसभा निवडणुकीत शरद पवार भाग्यश्रीला तिच्याच वडिलांसमोर उभे करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे। धर्मराव बाबा आत्राम हे अहेरी विधानसभेचे आमदार आहेत। शरद पवारांच्या गटात सहभागी झाल्यानंतर भाग्यश्री म्हणाली, जेव्हा तिच्या वडिलांचे नक्षलवाद्यांनी अपहरण केले होते तेव्हा शरद पवारांनी त्यांना सुरक्षित परत आणलं होतं। त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा माझा मार्ग आहे। या सर्व घडामोडीवरून राज्याच्या राजकारणात निवडणुकीपूर्वी खेळ होणार असल्याचं स्पष्ट होत आहे। अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।